Hello, dear all. I am Raju Sangpal from Abhinav Vidyalay and Junior College Nandurbar. Welcomes you to my YouTube channel. Friends, if you are new to my channel, please subscribe to it and press the bell icon to receive the notifications of upcoming videos. Friends, in today's video, we will discuss section 4, that is non-textual passage section from our question bank, set 1. Friends, this section it carries 15 marks. यात क्वेश्चन नंबर 4A तुम्हाला एक अनसीन पॅसेज दिला जाईल फॉर 10 मार्क्स अँड क्वेश्चन नंबर 4B इज फॉर समरी रायटिंग. ओके फ्रेंड्स, सो क्वेश्चन नंबर 4A मध्ये एक अनसीन पॅसेज या पद्धतीने दिलेला असेल अँड ऑन विच यू आर गिवन A1 ॲक्टिव्हिटी. ही सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. हे सेंटेन्स तुम्ही सहज कंप्लीट करू शकतात. सो यू कॅन स्कोअर 2 आउट ऑफ 2 मार्क्स हिअर. इथे तुम्ही सहज 2 पैकी 2 गुण मिळवू शकता. मूव्हिंग टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. दिस वन A2. हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. आता हा WH क्वेश्चन असलेली ही ॲक्टिव्हिटी आहे. इथे जनरली कम्प्लिटिंग द वेब अशी काही ॲक्टिव्हिटी असते. WH क्वेश्चन आहे. हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ. ओके, WH क्वेश्चन असलेली ॲक्टिव्हिटी असेल, घाबरायचं नाही. आता यातील कीवर्ड्स बघायचे. स्पॅरोज टेक बाथ हे कीवर्ड्स आहेत. अँड धिस पॅसेज, हा पॅसेज त्या संदर्भातच आहे. लुक, काही वर्ड्स आले तिथे. डस्ट बाथिंग. ओके, सो हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ याचा आन्सर आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. सो यू विल गेट ॲन आयडिया ऑफ इट. तुम्हाला एक आयडिया मिळेल. Now look at this line. Sparrows will first scratch a hole in the ground with their feet, then lie in it and fling dirt or sand over their bodies with flicks of their wings. ही लाईन काय सजेस्ट करते? How do sparrows take bath? Again, one more line is there. They will also bathe in water or in dry or melting snow. This line also tells about how do they take bath. Okay. सो याच लाईन्स आपल्याला ॲज इट इज लिहायचे आहेत. आता हा क्वेश्चन प्रेझेंट टेन्समध्ये आहे, मग आपण इथं प्रेझेंट टेन्समध्ये लिहिणार. स्पॅरोज फर्स्ट स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड विथ देअर फीट. पायाने ते ग्राउंडमध्ये होल तयार करतात. दे लाय इन इट, त्यात ते आराम करतात. फ्लिंग डर्ट ऑर सँड ओव्हर देअर बॉडीज, आणि आपल्या अंगावर ते तर सँड, डस्ट, वाळू, रेती वगैरे धूळ उडवतात. विथ फ्लिक्स of their wings. They also bathe in water or in dry or melting snow. ते water bath घेतात or in dry or melting snow. So these lines from here to here हे याचा आन्सर आहे. सो ओके फ्रेंड्स, सो ॲक्टिव्हिटी A2 ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हटली जाते. बट विथ सम एफर्ट्स, थोडे प्रयत्न केले तर वी कॅन इझिली डील विथ दिस ॲक्टिव्हिटी. ओके, सो यू गॉट अ टेक्निक हिअर. एक टेक्निक मिळाली आपल्याला. Moving to third activity. Find out adjectives for the following nouns from the passage. अशी ॲक्टिव्हिटी येतेच एका पॅसेजला. तुम्हाला 3 पॅसेज असतील, 2 सीन असतील, 1 अनसीन असेल. तर अशी ॲक्टिव्हिटी आल्यास खूप सिम्पल ॲक्टिव्हिटी असते. ॲडजेक्टिव्स मीन्स वॉट? डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड फॉर नाउन्स. आता सॉन्ग, सॉन्गसाठी डिस्क्रायबिंग वर्ड कुठला आला आहे ते आपल्याला शोधता येईल. ओके, सॉन्ग, वॉटर, बर्ड, स्पेसिस. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल मी दाखवतोय. नाव लुक फ्रेंड्स, आपल्याला वर्ड दिला होता सॉन्ग. हे नाऊन आहे आणि त्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड कुठला आहे? ब्युटिफुल. ब्युटिफुल सॉन्ग. ओके फ्रेंड्स, वन्स यू अंडरस्टँड इट, एकदा तुम्हाला हे लक्षात आलं तर यू कॅन राईट. अजून तुम्हाला काही पेअर्स दाखवतो मी. स्मॉल बर्ड. बर्ड हे नाऊन आहे, स्मॉल हे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. ओके, वन मोर. इथे काय वर्ड आलाय? डिफरंट. डिफरंट स्पेसिस. ब्युटिफुल सॉन्ग. ओके, अगेन लो ट्रीज, लो बुशेस. म्हणजे फर्स्ट वर्ड जो असतो तो डिस्क्रायबिंग असतो अँड सेकंड वर्ड असतो तो नाऊन असतो. म्हणजे ह्या नाऊनसाठी आलेला डिस्क्रायबिंग वर्ड लो. ओके, अगेन वन मोर. हाय प्लेसेस. ओके, स्मॉल स्ट्रक्चर्स, वेल बिल्ट स्ट्रक्चर्स.
14 days. डेज नाउन, 14 डिस्क्रायबिंग वर्ड आहे. ओके, वन मोर, फिमेल स्पॅरोज. आता हेही नाऊन आहे, हेही नाऊन आहे, बट या नाऊनसाठी डिस्क्रायबिंग हे आहे म्हणून हे डिस्क्रायबिंग वर्ड झालं, फिमेल स्पॅरोज. सो इन दिस वे फ्रेंड्स, यू कॅन फाइंड आउट ॲज मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स ॲज पॉसिबल फॉर गिवन नाउन्स. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सहज करू शकतात, फाइंडिंग आउट ॲडजेक्टिव्स. ओके, मुव्हिंग टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आपण A4 ॲक्टिव्हिटी बघूया. फ्रेंड्स, A4 डू ॲज डायरेक्टेड ग्रामर ॲक्टिव्हिटी असते. अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. हे एक सेंटेन्स आहे आणि पुढे काय म्हटलंय, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे या सेंटेन्समध्ये जी सबऑर्डिनेट क्लॉज आहे ती आपल्याला अंडरलाईन करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेंटेन्स आणि क्लॉजमधला फरक लक्षात घ्या. सेंटेन्स हे पूर्ण असतं आणि एक किंवा दोन क्लॉजेस ॲड होऊन एक सेंटेन्स तयार होत असतं. आता या सेंटेन्समध्ये किती क्लॉजेस आहेत ते आपण बघूया. अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड. इथपर्यंत आपल्याला आपण जर वाचलं तर आपल्याला एक लक्षात येतं की ही एक क्लॉज आहे. अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड ही एक क्लॉज आहे. आणि सेकंड क्लॉज कुठली आहे, विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. या दोन क्लॉज आहेत. आता यात सबऑर्डिनेट क्लॉज आपण कशी ठरवतोय. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे अशी क्लॉज की जी स्वतः मिनिंगफुल नसते, म्हणजे जिला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो. आता आपण हे एक वाक्य बघूया, स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड. चिमणी एक लहान पक्षी आहे. तर हे आपण इंडिपेंडंटली लिहू शकतो, मग ही सबऑर्डिनेट क्लॉज नाही आहे. बट विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड, जी जगभर सापडते, हे जे सेंटेन्स आहे हे कंप्लीट मिनिंग नसलेलं सेंटेन्स आहे. म्हणजे या सेंटेन्सला एक सेंटेन्स सपोर्टिव्ह लागेल आणि म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हटले जाते. लक्षात आलं काय, की जे सेंटेन्स, जी क्लॉज पूर्ण मिनिंगफुल स्वतः नसते त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हटले जाते. इफ यू हॅव एनी डाऊट्स, डू कॉन्टॅक्ट टू मी. ओके, मुव्हिंग टू नेक्स्ट. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 एग्ज ॲट अ टाइम. हे असं सेंटेन्स आहे आणि 4 to 6ला अंडरलाईन केलेलं आहे. आणि मग काय म्हटलंय, फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. हा जो पार्ट आहे अंडरलाईन पार्ट, हे आन्सर आपल्याला मिळवायचं आहे. मग हे आन्सर मिळवण्यासाठी आपण एक WH क्वेश्चन तयार करणार आहोत. 4 to 6 एग्ज म्हणजे नंबर दिलेत 4 to 6, मग कुठला WH वर्ड असेल, हाऊ मेनी. मग हाऊ मेनी एग्ज, हाऊ मेनी एग्ज. डू डज डिड यापैकी घ्यायचा. इथे ले हा मेन वर्ब आहे. ले हा मेन वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळे डू येईल. हाऊ मेनी एग्ज डू, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा फिमेल स्पॅरोज. फिमेल स्पॅरोज आणि मग मेन वर्ब ले ॲट अ टाइम. हाऊ मेनी एग्स डू फिमेल स्पॅरोज ले ॲट अ टाइम. उत्तर काय असेल, 4 to 6 एग्स. सो इन दिस वे फ्रेंड्स, you can frame WH question. Okay, if you have any doubt, you can contact me. Now the last activity is personal response activity. We have to save the birds. Do you agree with this statement? हे स्टेटमेंट आहे, याच्याशी तुम्ही ॲग्री आहात का? Here comes the answer. Activity A5. I agree with the statement we have to save the birds. एक मार्क आपला निश्चित झाला. आणि मग व्हायचा आन्सर इथून, बर्ड्स आर पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ सायकल. सिम्पली लिहा अगदी. बर्ड्स मेंटेन द इकॉलॉजिकल बॅलन्स इन नेचर. एक गुण इथे निश्चित झाला. सो यू कॅन स्कोर 2 out of 2 marks. ओके फ्रेंड्स, सो लेट्स मूव टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज समरी रायटिंग ॲक्टिव्हिटी. समरी रायटिंग कशी केली जाते ती आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, रायटिंग अ समरी रायटिंग करताना आपण क्वेश्चन नंबर 4A अनसीन पॅसेजवरच्या A1
आणि A2 ॲक्टिव्हिटी सोडवल्या. A1 ॲक्टिव्हिटी काय होती? कंप्लीट द स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट कंप्लीट केलं. फिमेल स्पॅरोज ले 4 to 6 eggs ॲट अ टाइम. हे पहिलं स्टेटमेंट आपण असं कंप्लीट केलं आहे. ओके. सेकंड स्टेटमेंट, स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स, ग्रासेस अँड प्लांट फायबर्स. थर्ड, द एग्स आर white with reddish brown spots. Fourth, in cities, sparrows build their nest in building nooks or holes. म्हणजे A1 ॲक्टिव्हिटी अशी कंप्लीट केली आपण. त्यानंतर A2 ॲक्टिव्हिटीचा आन्सर आपण लिहिलं आहे. नाऊ दिस टू ॲक्टिव्हिटीज, ह्या दोन ॲक्टिव्हिटीज A1 and A2, दिस टू ॲक्टिव्हिटीज विल हेल्प अस रायटिंग अ समरी. आपल्याला समरी रायटिंगसाठी या दोन्ही ॲक्टिव्हिटीज कामात येणार आहे. हाऊ बघूया आपण. फ्रेंड्स लुक, टायटल दिलंय अ स्पॅरो. काही विद्यार्थी टायटल देतील स्पॅरोज. तुम्ही कुठलंही एक ॲप्रोप्रिएट टायटल द्या. आता हा पॅसेज स्पॅरोबद्दलचा आहे, तर अ स्पॅरो हे टायटल ॲप्लिकेबल आहे. ओके, हे टायटल तुमचा 1 गुण निश्चित झाला. नाऊ हाऊ टू बिगिन द समरी. समरीला सुरुवात कशी करायची? पहिली लाईन कॉमन ठेवा. धिस टेक्स्ट इज अबाउट स्पॅरोज. ही फर्स्ट लाईन तुमची कॉमन. दिस टेक्स्ट इज अबाउट स्पॅरोज. आणि मग A1 ॲक्टिव्हिटी आपण जी सोडवली क्वेश्चन नंबर 4A मधील, त्यातील ज्या स्टेटमेंट्स आहेत त्या आपण क्रमाने लिहितोय. स्पॅरोज बिल्ड देअर नेस्ट आउट ऑफ ट्विग्स, ग्रासेस अँड प्लांट फायबर्स. हे एक वाक्य होतं. त्यानंतर लागलीच इन सिटीज दे बिल्ड देअर नेस्ट इन बिल्डिंग नूक्स अँड होल्स. हे सेकंड स्टेटमेंट होतं. त्यानंतर फिमेल स्पॅरोज ले एग्स. द एग्स आर व्हाईट विथ रेडिश ब्राऊन स्पॉट्स. सो इथपर्यंत आपण A1 ॲक्टिव्हिटी सोडवली आहे. आणि येथून आपण A2 ॲक्टिव्हिटीचा आन्सर लिहिला आहे. स्पॅरोज स्क्रॅच अ होल इन द ग्राउंड विथ देअर फीट, देन लाय इन इट, फ्लिंग डर्ट और सँड ओव्हर देअर बॉडीज विथ फ्लिक्स ऑफ देअर विंग्स. दे ऑल्सो बाथ इन वॉटर ऑर इन ड्राय ऑर मेल्टिंग स्नो. हाऊ डू दे बिल्ड देअर नेस्ट, ते नेस्ट बिल्डिंग कसं करतात, अँड हाऊ डू दे टेक बाथ, ते बाथ कसं घेतात. या दोन्ही ॲक्टिव्हिटीजचे आन्सर्स येथे आलेले आहेत. सो विथ द हेल्प ऑफ A1 and A2, A1 आणि A2च्या मदतीने आपण एक समरी रायटिंग करू. त्याला अशा पद्धतीने बॉक्स करायचा. सो इन दिस वे फ्रेंड्स, अशा पद्धतीने समरी रायटिंग केल्यास 5 पैकी 3, 3.5, 4 मार्क्स तुम्ही सहज स्कोर करू शकतात. फ्रेंड्स, होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड इट. कीप वॉचिंग टू माय व्हिडिओज, अँड इफ यू हॅव एनी डाऊट्स, डू कॉन्टॅक्ट मी. All the best.